ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चा आक्रमक झालाय। या मागणीसाठी विदर्भात 3 ऑगस्ट पासून मंडल जनगणना यात्रा काढण्यात येणार असून सरकारने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल ओबीसी महामोर्चाने विदर्भात 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान मंडल जनगणना यात्रा आयोजित केली आहे। महामोर्चाने ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, बॅकलॉग भरती तसेच विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती आणि वसतिगृह सुविधा यांच्यासह विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत। सरकारने या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। नागपूर शहरातही या यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये मंडल यात्रा काढण्यात येत आहे। ही यात्रा मागील 5 वर्षापासून ओबीसी समाजात जनजागरण करण्यासाठी काढण्यात येते। यावर्षी ही यात्रा मुख्यत्वे ओबीसींच्या जातीने जनगणनेसाठी काढण्यात येत आहे। मागील अनेक वर्षापासून ओबीसींची जातीने जनगणना होत नाही, हा मुद्दा घेऊन आम्ही अनेक आंदोलनं केलीत। भारतभर आंदोलनं सुरू आहेत। त्यावर शासनाने अनेकदा आश्वासने दिली होती की आम्ही ओबीसींची जातीने जनगणना करू, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसींची जातीने जनगणना आम्हाला कुठेही दिसली नाही। म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये शासनाने ओबीसींची जातीने जनगणना करावी, त्यामध्ये कॉलम द्यावा, स्वतंत्र कॉलम द्यावा। असं झालं नाही तर या जनजागरण यात्रेच्या माध्यमातूनच आम्ही एक महाआंदोलनाची घोषणा करतो आहे, ज्या माध्यमातून जर सरकार यामध्ये झुकली नाही, सरकारने जर निर्णय बदलवला नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आमरण उपोषणं, रॅलीज, जनजागरण रॅलीज आणि आंदोलनं होतील। याची दक्षता त्यासाठीच आम्ही 11 जिल्ह्यांमध्ये गावागावांमध्ये फिरतोय। जवळपास 45 ठिकाणी आम्ही जाऊन जनजागरण करणार आहोत। आणि जातीने जनगणना न झाल्यामुळे काय प्रॉब्लेम्स उद्भवलेले आहेत, त्यापैकी एक मोठा प्रॉब्लेम आहे की ओबीसी समाजाला 95,000 कोटींच्या निधीची कपात ओबीसी समाजाची होत आहे महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्रात ओबीसींचा 1 लाख करोडचा बजेट असायला हवा, परंतु फक्त 4,700 करोड रुपयाचा बजेट महाराष्ट्रात मिळतोय। म्हणून हा मुद्दा घेऊन, जातीने जनगणनेचा मुद्दा घेऊन आम्ही महाराष्ट्रातील मुख्यत्वे विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा काढणार आहोत। ही यात्रा 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट ही यात्रा सुरू होत आहे भंडारा येथून, आणि ही यात्रा भंडारावरून नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या मार्गे ही यात्रा पुन्हा गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाईल। 9 ऑगस्टच्या रोजी चंद्रपूर प्रियदर्शनी सभागृह येथे या यात्रेचा समारोप होईल। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झुडाप यांची रिपोर्ट, नागपूर।